हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। सो गाईज आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक DIY व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तुमच्या लक्षात आलंच असेल आजचं DIY आहे आपलं हे किचनच्या संबंधित। आपल्या गृहिणींची हक्काची जागा दिवसातील सर्वात जास्त वेळ आपण हा येथेच घालवत असतो। किचन मधील प्रत्येक वस्तूशी आपली एक वेगळीच अटॅचमेंट असते। शिवाय वर्किंग वुमनलाही थोडा वेळ का होईना पण किचन मध्ये हा घालवावाच लागतो। त्यामुळे किचनला केवळ स्वयंपाक करण्यापुरतीची जागा एवढीच मान्यता न देता या रूमलाही काही लिव्हिंग रूम आणि बेडरूम डेकोरेशन प्रमाणेच आपण प्राधान्य द्यायला हवं। तसंच हल्ली मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, चिमनी यांच्याद्वारे देखील त्याला टच दिला जात असतो। पण किचनच्या खिडकीवर मोकळी जागा असेल तर तुम्ही तिथे छोटंसं असं इंडोर प्लांट असो, फ्लावर वेस असो, बर्ड फीडर ठेवू शकतात। स्वयंपाक करता करता अशा गोष्टींकडे पाहिलं तर छान वाटतं आणि निसर्गाशी सुद्धा आपण जोडलं जात असतो। चला तर मग अधिक वेळ न घालता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपल्याला भरपूर अशा साहित्याची देखील गरज नाही आहे। या ठिकाणी मी हा केक बेस घेतलेला होता आणि याच्यावरचं जे फॉइल पेपरचं रॅप होतं ते मी या ठिकाणी रिमूव्ह करत होती। सो आपल्याला देखील किचन वॉल हँगिंग बनवित असताना तुम्ही एखादं जाड असा कार्डबोर्ड वापरू शकतात किंवा MDF बोर्डचा देखील वापर करू शकतात किंवा सगळ्यांकडे अगदी इझिली अवेलेबलच असतो असा हा केक बेसचा देखील वापर करू शकता। सुरुवातीला मी या ठिकाणी पिंक कलर ट्राय केला, नंतर स्काय ब्लू ट्राय केला, पण मला ते दोघंही कलर आवडले नाही। शेवटी मात्र फायनल तुम्ही पाहिलं की तिथं आपण येलो कलरवर वर्क केलेलं होतं। सो गाईज असं नसतं की जेही गोष्ट आपण फर्स्ट ट्राय करत असतो तीच म्हणजे तो प्रयोग आपला सक्सेसफुली होतो असं नसतंच, कारण की काही गोष्टी ट्राय केल्यानंतरच आपल्याला त्या कशा दिसतील याचं इमॅजिनेशन होत असतं। सो अशा प्रकारे मी देखील या ठिकाणी रंगांशी खेळत होती। सुरुवातीला मला वाटलं की हा कलर छान वाटेल, नंतर वाटलं की एवढा नाही छान वाटत म्हणून मी केक बेसच्या बॅक साईडला स्काय ब्लू देखील ट्राय केला, पण तिथेही मला तेवढी मजा आली नाही। पण शेवटी मी दोघं ठेवले आणि त्याच्यावरच मी काय केलं, गेसो अप्लाय केला आणि जेसो नंतर त्याच्यावर येलो कलर अप्लाय केला। सो गाईज तुम्ही देखील डिरेक्टली म्हणजे जेसो अप्लाय करूनच तुम्हाला हवा तो असा ॲक्रेलिक कलर या ठिकाणी यूज करू शकता। सो बघा तुम्ही बघू शकता की या ठिकाणी माझे दोघेही प्रयत्न मात्र फेल झालेले होते। सो अशा प्रकारे तुम्ही कार्डबोर्डचा वापर करू शकतात आणि त्याच्यावर मात्र ॲक्रेलिक कलरचाच वापर करायचा आहे। कार्डबोर्डला कलर केल्यानंतर त्याला ड्राय करायला मी ठेवून दिलेले होते। त्यानंतर मी या ठिकाणी मोल्डेड क्लेचा वापर करायला घेतलेला होता। मोल्डेड क्लेवर मला केळीचे पान तयार करून घ्यायचे होते। सो केळीच्या पानात जेवणाचे अनेक फायदे आहेत। जेवणाचा स्वाद वाढवण्यासोबतच आरोग्य राखण्यास देखील केळीच्या पानाचा खूप मोठा फायदा आहे। सो गाईज या ठिकाणी देखील माझं जरा असं वेगळं थीम डोक्यात चाललेली होती, त्यानुसार मी या ठिकाणी माझं कामही करत होती। सो केळीचं पानही माझं काही फर्स्ट ट्राय मध्येच एकदम परफेक्टली झालं नाही, त्याला जरा वेगवेगळे आकार वगैरे देऊन शेवटी फायनली तेही छान झालेलं होतं। आणि अशा प्रकारे मी या ठिकाणी पान देखील तयार करून घेतलेलं होतं आणि त्याला देखील ड्राय करायला ठेवून दिलेलं होतं। सो गाईस या ठिकाणी एक महत्त्वाची टिप म्हणजे ज्यावेळेस आपण मोल्डेड क्ले सोबत काम करत असतो, ज्यावेळेस तो ओला असतो त्यावेळेस तुम्ही हव्या तशा प्रकारे त्याला त्याच्यावर डिझाईन बनवू शकता किंवा त्याचा वापर करू शकता। पण एकदा की तो ड्राय झाला की तो कुठल्याही कामाचा नसतो, तो ॲज अ स्टोन म्हणजे एखाद्या दगडाप्रमाणे एकदम कडक होऊन जात असतो। म्हणून हे लाईन्स वगैरे ज्या होत्या ते मी त्यावेळेस ओला असतानाच त्याच्यावर करून घेतला आणि एकदा ते पूर्ण ड्राय झालं त्याच्यानंतर मी त्या ठिकाणी त्याच्यावर गेसो अप्लाय करून घेतलेला होता। सो गाईज अशा प्रकारे केळीचे पान या ठिकाणी रेडी झालेले होते। त्यानंतर मी या ठिकाणी अशा प्रकारे लाकडी चम्मच आणि फोर्क आणि माझ्याकडे स्प्रेडर होतं, म्हणजे हे मी काही विकत आणलेलं नव्हतं। आपण कधी काही पार्सल मागवतो किंवा आईस्क्रीम वगैरे सोबत अशा गोष्टी पार्सल सोबत सध्या येत असतात, म्हणजे केकही जरी बाहेर मागवला तरी आपल्याला अशा प्रकारचे वुडनचे स्पून वगैरे मिळत असतात। सो मी असे कलेक्ट करून ठेवलेले होते, त्यांना देखील मी ॲक्रेलिक कलरने या ठिकाणी सुंदर प्रकारे कलर करून घेतलेला होता। त्यानंतर या ठिकाणी केळीचे पान देखील पूर्णपणे ड्राय झालेलं होतं आणि त्याच्यावर देखील मी ॲक्रेलिक कलर पूर्णपणे पेंट करून घेत होती।
सो गाईज अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्यांना कलरिंग करून मी या ठिकाणी यांना ड्राय व्हायला ठेवून दिलेले होते. सो गाईज आपल्या किचनमध्ये ज्याही गोष्टी असतात त्याचं प्रत्येकाचं एक वेगळं महत्त्व आहे. जसं की चमचा म्हटलं की ते एक उदरनिर्वाहाचे आणि आधाराचे एक प्रतीक आहे. तसेच काटा चम्मच म्हटलं की ते एक विभाजनाचं आणि पृथक्करण म्हणजेच अन्न कट करणे किंवा त्याला डिवाइड करण्याच्या हेतूने आपण त्याला वापरत असतो. सो असं म्हणतात की स्वयंपाक करताना त्या बाईचं मन प्रसन्न असेल तर तिच्या हातचं अन्न खाऊन आपोआपच सगळं घर प्रसन्न होत असतं. त्यामुळे स्वयंपाक करताना आपल्याला छान फ्रेश वाटायला हवं म्हणून त्यासाठी भरपूर लाईट्स लावा. तसेच असे सुंदर सुंदर DIY बनवा जेणेकरून तुमच्या घरातल्या ज्या मोकळ्या भिंती असेल त्यांना एक वेगळा जिवंतपणा येईल आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला आपोआपच फ्रेश वाटेल. तसंच आजकाल घर सजविण्यासाठी जसे शोपीस मिळतात तसेच स्वयंपाकघर सजविण्यासाठी सुद्धा हार्डली 200-300 रुपयामध्ये अशा बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत आणि अशा गोष्टींचा वापर करून आपण आपल्या किचनला एक नक्कीच छान लुक देऊ शकतो. त्यानंतर मी या ठिकाणी माझा जो कार्डबोर्ड होता त्याला देखील पुन्हा मोल्डेड क्लेच्या सहाय्याने छान अशी बॉर्डर देऊन घेतलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि कठीण काम म्हणजे मला ह्या केळीच्या पानावर अन्न हे पूर्ण ब्रह्म असं लिहून घ्यायचं होतं. जरा हा टास्क कठीण होता पण प्रयत्न मात्र या ठिकाणी चाललेला होता. माझ्याकडे व्हाईट जेल कलरचं पेन होतं आणि त्या पेनाचाच वापर करून मी या ठिकाणी ते लिहून घेत होती. जर तुम्ही डिरेक्टली 0 नंबरचा ब्रश यूज केला आणि व्हाईट ॲक्रेलिक पेंटने देखील असं तुम्ही नाव टाकू शकतात जर तुमचं हँडरायटिंग एकदम परफेक्ट येत असेल तर. नाहीतर तुम्ही आधी रॉ त्याच्यावर ड्रॉ करा आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ब्रशच्या सहाय्याने देखील तसं नाव तयार करू शकता. त्यानंतर मी या ठिकाणी ह्या मिनी ग्लास बॉटल घेतलेल्या होत्या म्हणजे जेही आपले ॲक्रेलिक कलर वापरून खाली झालेल्या असतात त्यांना देखील सुंदर असं कलरिंग करून घेतलेलं होतं. आणि त्यांना माझ्याकडे वॉलपेपर होता त्याच्यातले छोटे छोटे मी पीसेस कट करून घेतलेले होते आणि ते स्टिक करून दिलेले होते. त्यांच्यामध्ये मी रिअल प्लांट्स टाकलेले होते कारण की रोज थोडं थोडं पाणी देऊन ते देखील मी तिथं ग्रो करणार होती. सो गाईज अशा प्रकारे या ठिकाणी माझं हा बोर्ड तयार झालेला होता. नाव देखील तयार झालेलं होतं आणि स्पूनवर मी देखील थँकफुल, ग्रेटफुल आणि ब्लेस्ड असं नाव टाकून घेतलेलं होतं. या ठिकाणी मी व्हाईट ॲक्रेलिक कलरचाच वापर केलेला होता. ब्रश आणि ब्रशच्या सहाय्याने नाव टाकून घेतलं होतं आणि त्यानंतर ब्लॅक कलरचा जो आपला मार्कर असतो त्याच्याने त्याला बॉर्डरिंग करून घेतलेली होती. त्यानंतर फेविकॉलच्या सहाय्याने मी अशा प्रकारे हे स्टिक करून घेत होती. सो तुम्ही बघू शकता की याचं फायनल लुक असा दिसत आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी मी ज्या मिनी ग्लास बॉटल तयार करून घेतलेल्या होत्या यांना स्टिक करणार होती. या ठिकाणी हे केळीचं पान आणि ह्या बॉटल मी मोल्डेड क्लेच्या सहाय्याने या ठिकाणी फिक्स करून घेतलेल्या होत्या कारण की ह्या बॉटल देखील हेवी होत्या आणि केळीचं पान देखील वजन जरा हेवी होतं. सो अशा प्रकारे एकदम छोटे छोटे पीसेस घेतलेले होते मोल्डेड क्लेचे. त्याला फेविकॉल अप्लाय करून अशा प्रकारे मी या ठिकाणी स्टिक करून घेत होती. सो गाईज या ठिकाणी मी मिनी बॉटल, आपले स्पून आणि केळीचं पान सगळे फिक्स करून त्यांना ड्राय व्हायला ठेवून दिलेलं होतं. आणि सगळ्यात लास्टची स्टेप म्हणजे जी आपली बॉर्डर होती तिला देखील मी कलरने कव्हर करून घेतलेलं होतं. सो गाईज या ठिकाणी रेडी आहे आपला फायनल किचन डेकॉर पीसचा लुक. सो गाईज तुम्हाला हा किचन वॉल डेकॉर पीस कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला नक्की विसरू नका. सो गाईज अशा प्रकारे फायनली आपलं किचन डेकॉर पीस तयार झालेलं आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल आणि माझी ही मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजूनही जर तुम्ही दी सिंपल वर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर नोटिफिकेशन बेल बटन देखील आहे, ते देखील प्रेस करायला मात्र विसरू नका कारण की असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. सो गाईज आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र सर्वांना बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.